महाराष्ट्रातील औषध निरीक्षक भरती पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे। पेपर फुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे। एमपीएससी कडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून सत्य समोर येणार आहे। औषध निरीक्षक भरती प्रक्रियेतील कथित पेपर लीक प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पेपर फुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच आपली तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारीत परीक्षेपूर्वी प्रश्न आणि उत्तरे व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर एमपीएससीने तातडीने चौकशी सुरू केली। मात्र आता तक्रारदाराच्या नव्या ईमेलमुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे। पुन्हा परीक्षा होऊ नये म्हणून बनाव रचल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। चौकशीनंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे।